साधीशी ही पापडीची भाजी, पण मी प्लेटिंग केली आणि मला राहवलंच नाही. मी एवढी पटापट पटापट खाऊन घेतली नाही ही भाजी. तर तुम्ही सुद्धा कदाचित अशीच खाल, डाळ भात आणि पापडीची भाजी. हे एवढं छान कॉम्बिनेशन आहे ना, की मला राहवलंच नाही. ही भाजी एवढी चवदार कशी झाली सांगते. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता स्टेप बाय स्टेप. चला रेसिपीला सुरुवात करू. आज आपण ही पापडीच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत. तुम्ही कदाचित ही भाजी बनवत असाल, पण मी याच्यामध्ये आज असे इंग्रेडियंट्स किंवा असे घटक टाकणार आहे की ज्याने ही बोरिंग भाजी खूप चवदार होईल. तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्या पापडीच्या शेंगा आपण साफ करून धुवून घेऊया आणि याचे तुकडे करून घेऊया आपण. इथे मी सोलून धुवून घेतलेली आहे, चाळणीमध्ये नितळत ठेवली आहे पापडी. आता आपण गॅसकडे वळूया. 1 चमचा तेल घालूया. तेल छान तापलंय आपलं. पाव चमचा जिरे घालूया. बारीक चिरलेला कांदा घालूया. परतून घेऊ. चवीनुसार मीठ घालूया. छान परतून घेऊया. आता तुम्ही म्हणाल ही पापडीची भाजी अशी काय वेगळी आहे किंवा याच्यात काय वेगळं आहे, तर आपल्या महाराष्ट्रात कदाचित ह्या भाज्या नॉर्मल असतील, पण त्रिपुरा, मिझोराम, नागालँड ह्या सारख्या भागात आहे ना, ह्या पापडीच्या भाज्या आहेत ना, हॉटेलमध्ये मिळतात. तुम्ही कधी विचार केलाय का? आपल्याकडे काय वाटतं की आपल्याला हॉटेलमध्ये पालक पनीर, पनीरच्या भाज्या किंवा अजून महागड्या भाज्या, आपण हाच विचार करतो, पण इथल्या राज्यांमध्ये ह्याच भाज्या हॉटेलमध्ये मिळतात. पापडीच्या, घेवड्यांच्या, रंगीत घेवड्यांच्या भाज्या. 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत. खूप साधी सोपीशी भाजी आहे, पण चव खूप भारी देते. आता ही जी आपण साफ केलेली पापडी आहे ती घालूया. परतून घेऊया आपण. या भाजीत आपण जास्त काही मसाले नाही घालणार आहोत. अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. जास्त नाही घालायचं, आपल्याला ओलसर नाही जास्त करायची, सुकी करायची ही भाजी. अर्धाच ग्लास मी पाणी घातलं आहे. थोडा गॅस वाढूया पाणी गरम होण्यासाठी भाजीमधलं. आणि आता या स्टेजला आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजू देऊया. मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची. जाडसर अशी धने पावडर मी 1 चमचा केली आहे, ती आपण याच्यात घालणार आहोत. हेच एक सिक्रेट आहे की अजून एक सिक्रेट आहे, हे सगळ्यात शेवटी घालायचं, मसाल्यांमध्ये घालायचं नाहीये. आणि हे जरासं जाडसरच ठेवायचं धने पावडर. भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे. तर आता आपण या स्टेजला
अजून एक सिक्रेट घालणार आहोत, ते म्हणजे अर्धा लिंबू ते पिळून घ्यायचं, सगळ्यात शेवटी पिळून घ्यायचं. आणि आता आपण गॅस बंद करायचा. आपली भाजी रेडी झाली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. बेल आयकॉनवरती हिट करा आणि ऑल सिलेक्ट करा बरं, म्हणजे सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन येतील तुम्हाला. धन्यवाद.